नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. क्षेत्र कोणतंही असो, पत्रकारिता असू दे, समाजकारण असू दे किंवा प्रशासकीय सेवा असू दे. तिथे प्रामाणिकपणे काम करणं हे सतीचं वाण आहे. आणि आम्ही हे रोज अनुभवतोय. पण आज जी कहाणी महाराष्ट्राला मी दाखवणार आहे, ती अंगावर थरकाप आणणारी आहे. त्यातला आवाज तुमचं हृदय भेदून जाऊ शकतो, इतका भीतीदायक आहे. आणि राज्याचे गृहमंत्री, जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यासाठी ही आव्हानात्मक परिस्थिती आहे की महाराष्ट्र ज्या दिशेला चाललाय, ती दिशा ही त्यांच्यासाठी आता ऍक्ट करण्याची आहे. फार काळ तुम्हाला वाढती लोकसंख्या, अपुरं मनुष्यबळ असं म्हणून पोलिसांचा जो वचक आहे, तो वचक पुन्हा निर्माण करण्याच्या दृष्टीनं तुमच्याकडे फारसा वेळ नाही, हे लक्षात घेऊन काम करण्याची ही ती वेळ आलेली आहे. मी या व्हिडिओमध्ये दर 1 मिनिटाला तो आवाज तुम्हाला मी ऐकवणार आहे, जो एका महिला अधिकाऱ्याचा आहे, जिच्या जीवावर हा प्रसंग उठलाय. आणि आलेले हे अज्ञात गुंड हे आपल्या जीवाचं बरं वाईट करतील, याची त्या आवाजातनं व्यक्त झालेली भीती हे महाराष्ट्राचं प्रशासन, महाराष्ट्रातली सध्याची कायदा आणि सुव्यवस्था हे सांगण्यासाठी पुरेशी आहे. प्रकरण घडलंय छत्रपती संभाजीनगरमध्ये. पण ते आत्ता अन्न आणि औषधी प्रशासन विभागाचे आयुक्त श्री तुकाराम मुंडे यांच्या टीमशी निगडीत आहे. आणि म्हणून मी म्हटलं की हे किती सतीचं वाण आहे. हा ऑडिओ ऐका. हा ऑडिओ ज्या महिलेचा आहे, त्या कुणी इतर सामान्य व्यक्ती नाही आहेत, त्या प्रशासनातल्या अधिकारी आहेत. घटना कशी आहे बघा. छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर राज्याच्या इतिहासामध्ये अशा अनेक धाडसी कारवाया झाल्या असतील, पण 8 जून 2026ची ही जी काळरात्र आहे, त्या काळरात्री वाळूज परिसरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या टीम सोबत जे घडलं, तो जो थरार आहे, तो थरार हा कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाला मागं टाकेल असा आहे. अन्न सुरक्षा अधिकारी आहेत 44 वर्षाच्या प्रज्ञा प्रमोद सुरसे. त्या आणि त्यांच्या टीमनं शौर्य गाजवायचं ठरवलं, जे त्यांचं कामच आहे प्रशासकीय. आणि गुन्हेगाराच्या अंगावरती असा सरसरून त्यांचा संताप आला त्यांच्या अंगामध्ये की त्यांनी त्यांना जीवे मारण्याचाच प्रयत्न केला. तो आवाज ऐका. घटना अशी आहे की 8 जून 2026ला घड्याळात रात्रीचे 11:30 वाजलेत. छत्रपती संभाजीनगरचे अन्न सुरक्षा आयुक्त कर्मचारी हे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सह आयुक्तांच्या आदेशानुसार प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याच्या तस्करी करणाऱ्यावरच्या कडक कारवाईच्या मोहिमेवर निघाले. अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे, सहाय्यक आयुक्त विवेक पाटील, सहकारी अधिकारी फरीदी सिद्दीकी आणि नमुना सहाय्यक अमोल कांबळे हे चौघे एका खासगी वाहनानं वैजापूरच्या दिशेनं निघाले. राज्याची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर. मोहीम गुप्त होती. वैजापूरला पोहोचताच प्रज्ञा यांच्या मोबाईलवरती एका गुप्त बातमीदाराचा फोन खणखणला. मॅडम, गंगापूर तालुक्यातल्या रहिमतपूर इथं मे जी के रोलर फ्लोर मिलच्या समोर एक आयशर टेम्पो उभा आहे.
त्यात लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा भरलाय. आत्ताच गेलात तर गाडी सापडेल. तिथे काय घडलं हा आवाज ऐका. व माहिती मिळताच टीमनं आपल्या गाडीचा मोर्चा तात्काळ रहमतपूरकडे वळवला. रात्रीचे 1:15 वाजले होते. आजूबाजूला घनदाट अंधार आणि शांतता पसरली. दूरवरून एक आयशर टेम्पो MH16 CD 8296 उभा असलेला दिसला. गाडीजवळ चालक किंवा कुणीच नव्हतं. फरीदी सिद्दीकी आणि अमोल कांबळे यांनी गाडीच्या मागील बाजूला जाऊन ताडपत्री उचकून पाहिली. आत प्रतिबंधित गुटख्याची जवळपास 25 ते 30 मोठी पोती गच्च भरलेली होती. FDAच्या टीमला हे मोठं यश मिळालं होतं, पण हा तर केवळ वादळापूर्वीच्या शांततेचा काळ होता. अंधारात अचानकच काय झालं की त्यांना गूढ गाड्या दिसल्या ज्या पाळत ठेवत होत्या. मॅडम, काहीतरी गडबड आहे. विवेक पाटील हळूच पुटपुटले. प्रज्ञाने आजूबाजूला नजर फिरवली. कारखान्याच्या अंधाऱ्या रस्त्यावरती एक रॉयल एनफिल्ड बुलेट MH20 GH8240 आणि दुसरी एक मोटारसायकल MH20 BZ6094 संशयास्पदरित्या फेऱ्या मारत होत्या. त्यावर बसलेले इसम सतत मोबाईलवरती कोणाशी तरी बोलत होते आणि त्यांची नजर सरळ FDAच्या टीमवरती होती. तिथे काय घडलं, छुप करणं गाड्या कशा आल्या आणि त्या मॅडमच्या आवाजातला थरार ऐका. तेवढ्यात तिथून एक पांढऱ्या रंगाची क्रेटा MH20 GV9408 आणि एक किया गाडी MH570861 वारंवार चक्रा मारून थोड्या अंतरावरती जाऊन थांबल्या. गुटखा माफियाच्या नेटवर्कनं अधिकाऱ्यांना चारही बाजूनं घेरलं होतं. प्रज्ञा सुरसे यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तात्काळ वाळूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांना फोन लावला. सर, आम्ही रहीमपूर मिलजवळ गुटख्याचा टेम्पो पकडलाय, पण काही संशयास्पद गाड्या आमच्यावरती पाळत ठेवून आहेत. आम्हाला तात्काळ पोलीस बंदोबस्त हवाय. पण पोलीस पोहोचण्यापूर्वीच जवळपास मृत्यू धावूनच आला होता. अचानक एक काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीनं भरधाव वेगानं तिथे एंट्री केली, जी दिसते तुम्हाला स्क्रीनवरती. गाडी थांबताच त्यातून काही गुंड उतरले आणि त्यांनी मोठमोठ्याने शिवीगाळ करायला सुरुवात केली. शांत रात्र गुंडांच्या ह्या किंकाळ्यांनी हादरलेली दिसते आणि आवाज येतोय, गोळ्या घाला रे यांना, गोळ्या घाला, एकालाही जीवन सोडू नका. स्कॉर्पिओ मधून कुणीतरी ओरडते. अंगाचा थरकाप उडवणारा तो प्रसंग आहे. गुंडांना कायद्याची भीती कसलीच नाहीये. ते कायद्याची सगळी भीती बाजूला ठेवून जड स्कॉर्पिओ प्रज्ञा सुरसे, विवेक पाटील आणि फरीद सिद्दीकी यांच्या अंगावरती घालण्याचा प्रयत्न करतायत. पळा पळा बाजूला व्हा असा आवाज आहे त्या व्हिडिओमध्ये. विवेक पाटील आणि सिद्दीकी यांनी वेगवेगळ्या दिशेला उड्या मारल्या आणि स्वतःचा जीव वाचला. पण प्रज्ञा सुरसे यांना अंधारात वेगाने पळता आलं नाही. हे पाहून स्कॉर्पिओच्या चालकानं क्रूरतेची सीमा पार केली. त्यानं गाडी पुन्हा मागे फिरवली आणि प्रज्ञा यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने सरळ त्यांच्या दिशेनं गाडी सुसाट सोडली. प्रज्ञा यांनी शेवटच्या क्षणी कसा बसा स्वतःचा बचाव केला. हा आवाज ऐका. या गोंधळाचा फायदा घेऊन स्कॉर्पिओ मधील एका गुंडानं धावत जाऊन गुटख्यानं भरलेल्या आयशर टेम्पोचा ताबा घेतला आणि तो भरधाव वेगानं पळून गेला. त्याच्या मागं पांढरी क्रेटा, किया बुलेट, ती काळी स्कॉर्पिओ धूळ उडत अंधारात गायब झाल्या. आपल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या चित्रावरती पूर्णपणे धुरळा उडवत. हा आवाज ऐका. अवघ्या काही मिनिटात शासकीय अधिकाऱ्यावरती जीवघेणा हल्ला करून गुन्हेगार मुद्देमालासह फरार झाले. हल्ल्याच्या धक्क्यातून प्रज्ञा सुरसे आणि त्यांची टीम सावरली. त्यांनी तात्काळ वाळूज पोलीस स्टेशन गाठलं. तिथं पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांना सर्व कहाणी सांगितली. त्यांनी गुन्हेगारांनी जी एक चूक केली होती की धाडसी प्रज्ञांनी पाळत ठेवणाऱ्या गाड्यांचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केले होते. सॅल्यूट टू हर. पोलिसांनी तात्काळ आपल्या यंत्रणा सक्रिय केल्या. बुलेट गाडीच्या क्रमांकावरून माग काढला. पोलिसांनी लिंबे जवळगाव परिसरात त्या बुलेटसह दोघांना ताब्यात घेतलं. पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यांची कसून चौकशी केली. त्यांचं नाव आहे सुनील जयराम ढोले, वय वर्ष 33, राहणार टेंभापुरी. सागर रामकिसार झळके, वय 25, राहणार
जिगठाण हे दोघेच बुलेटवरून अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचं लाईव्ह लोकेशन तपासत होते. ही माहिती गुटखा किंगपिनला देत होते. पोलिसांच्या खाक्या दाखवण्याआधी त्यांनी जी हे कृत्य केलं त्याचा आवाज ऐका. आता या कटामध्ये इतर लोक आणि साथीदार सहभागी आहेत. प्रभाकर सोळंके राहणार लिंबे जळगाव, नजीर शेख राहणार वाळूज, दत्ता सुभाष पाटेकर वय 30 राहणार तुर्काबाद, सद्दाम शेख राहणार वाळूज, परशुराम गायकवाड राहणार बीड. गुटखा माफियांचा हा कट किती भयंकर होता. प्रज्ञा सुरसे यांचा जीव थोडक्यात वाचला. त्यांच्या धाडसामुळे हे आरोपी अटकेत आहेत आणि आता पोलीस बाकीच्यांना पकडत आहेत. पण लक्षात घ्या की ह्या स्थितीमध्ये महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था किती बिघडली आहे याचं ह्याच्यापेक्षा आणखी काय उदाहरण असू शकतं. महाराष्ट्रामध्ये कोणतंही काम करणं सतीचं वाण आहे. तिथे तुम्हाला जातीपातीवरून, तिथं तुम्हाला ह्या गुंडापुंडांच्या टोळ्या, तिथे तुम्हाला महाराष्ट्रात काय आदर्शवाद हवा ह्याच्यापेक्षा आपल्याला काय स्वार्थ आहे, आपल्याला काय मिळतंय याच्यात गुंतलेले काही लोक आहेत. जे तुकाराम मुंडे असू दे नाहीतर आणखी कोणी, या कोणाचाही शब्द नाही मला वापरायचा, पण त्यांच्या टीमवरती आता झालेला जो हल्ला आहे ते उद्बोधक आहे की तुकाराम मुंडे यांनी चार्ज घेतल्यापासून ज्यांचे ज्यांचे धाबे दणाणलेत ते काय करू शकतात FDAच्या टीमचं. थांबूया आपण इथे. मला खात्री आहे की हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या घराघरात जाईल, राज्याच्या गृहमंत्र्यापर्यंत पोहोचेलच ऑब्व्हियसली, आणि ते ह्या संदर्भामध्ये योग्य ते कारवाई करतील. मला फक्त महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना, विरोधी पक्षाला, सगळ्या राजकारण्यांना प्रश्न विचारायचा आहे. हा तो महाराष्ट्र आयशर उभा असल्याचे आढळून आले. त्याच्यात आम्ही पाहिलं असता आम्हाला प्रतिबंधित अन्न पदार्थ गुटखा असल्याचं दिसून आले. मग आम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांना इथे येण्याबाबत विनंती केली. दरम्यान काही टू व्हीलरवर काही इसम आमच्यावर पाळ ठेवून होते. त्यांनी कुणाला तरी फोनद्वारे कल्पना दिली आणि एक स्कॉर्पिओ भरून त्याच्यामध्ये एक 6-7 इसम आले आणि त्यांनी आमच्या साहेबांवर सुरुवातीला हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गाडी त्यांच्या अंगावर घालून त्यांनी दूर पळवून लावले आणि तसंच एका व्यक्तीस त्यांनी टेम्पोमध्ये चढून टेम्पो सुरू करून इथून पळून लावण्याचा प्रयत्न केला. मीनवाईल त्यांना मी समोरील बाजूस होते. त्या आयशर तिथून काढल्यानंतर मी रोडच्या पलीकडच्या बाजूस गेल्यानंतर आणि आयशर जेव्हा रोडवरून समोर जात होता तेव्हा त्यांनी माझ्यावरही म्हणजे मला पळवत माझ्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि ते शेवटी टेम्पो मालासह घेऊन निघून गेले. स्कॉर्पिओ गाडीवर कुठल्याही प्रकारचा नंबर नव्हता. हे घटनास्थळ आहे ना?